या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। बातमीचा इम्पॅक्ट, पोलिसांनी नोंदवला गुन्हा, दिली घटनास्थळी भेट। आरण ते आष्टी पालखी मार्गावरील मोडनेम येथील एक नाला रेल्वे पुलानजीक असलेल्या जाडकर व राऊत वस्ती येथे चोरी झाल्याची घटना घडली होती। ही घटना CCTVत कैद झाली होती। या चोरीबाबत मोडनेम आउटपोस्टला तक्रार देण्यासाठी गेलेल्या 2 ज्येष्ठ नागरिकांची तक्रार दाखल करून घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली असल्याचं ज्येष्ठ नागरिकांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना सांगितलं होतं। मोडनेम आउटपोस्ट येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन ठसे घेऊ, पंचनामा करू असं फक्त तोंडी सांगितलं होतं। शिवाय ठसे घ्यायचे आहेत म्हणून घरातील कोणत्याही वस्तूला हात लावू नका असं पोलिसांनी सांगितल्यानं 2 दिवस ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर काढावे लागले होते। मात्र 2 दिवस उलटून गेले तरी कोणीच न फिरकल्याने ज्येष्ठांनी संताप व्यक्त केला होता। चोरीच्या घटनेबाबत आणि पोलीस प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या वागणुकीबाबत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजने हे वृत्त प्रसारित केलं होतं। त्या वृत्ताची दखल घेत पोलिसांची टीम 2 दिवसानंतर घटनास्थळी दाखल झाली। संबंधित घटनेची माहिती घेत घटनास्थळावरून ठसे देखील घेतले आहेत। याबाबत ज्ञानेश्वर जाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सहदेव देवकर करीत आहेत। ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। घरामध्ये असे सगळे कपाट तोडलेलं आहे। या घरापाट तोडून सगळ्या वस्तू हे घरात प्रवेश कसा केला त्यांनी? प्रवेश कसा हे ह्याला मी याला दरवाजाला मी लॉक लावत नसतो मी। बरं, ठीक आहे। तर इथून त्यांनी प्रवेश करून त्यांनी अशी तोडफोड केलेली आहे आणि कपड्याचा उलटा सुद्धा केला। बाकी आता काय केलं नाही ना? नाही नाही। येण्यासारखं काय? मी ज्ञानेश्वर नारायण जाडकर, राहणार पालखी मार्ग, माऊली फार्म हाऊस, पंढरपूर, आरण पंढरपूर रोडवरती माझं फार्म हाऊस आहे। या फार्म हाऊसवरती परवा 25 तारखेला संध्याकाळी जी काही चोरीची घटना घडली त्याबद्दल काही त्यांच्या अडचणीमुळे पोलिसाकडून माझ्या ह्या घटनेला जरा पाठपुरावा करायला थोडासा वेळ झाला, म्हणून मी थोडंसं त्यांच्याबद्दल जागृती करण्यासाठी बोललेलो होतो। परंतु मला लाईव्ह महाराष्ट्र या चॅनलमुळे जे काय रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल मी लाईव्ह महाराष्ट्राचा अत्यंत आभारी आहे। तसेच जे काय मी पोलीस डिपार्टमेंटवरती जे काय थोडेसे ताशेरे ओढले त्याबद्दल मी पोलीस डिपार्टमेंटची माफी मागत आहे। यापुढे माझी पोलीस डिपार्टमेंटकडे एवढी अपेक्षा आहे की भविष्यामध्ये माझ्या बाबतीत जी घटना घडली ती इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत घडू नये। आज शेतकऱ्याला निसर्गाने झोडपलेला आहे, तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही तरी कमीत कमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावं पोलीस डिपार्टमेंटने, म्हणलं का? तर तुम्ही तरी शेतकऱ्यांना आधार द्यावा पोलीस डिपार्टमेंटने, आणि लाईव्ह महाराष्ट्राने असंच वेळोवेळी हे जे काही जनजागृतीसाठी प्रयत्न करावे, आता एवढी माझी अपेक्षा आहे। आणि मला एक सांगायचे की कालपासून म्हणजे जेव्हा मी हे केलं तेव्हा मी देवकर साहेबांचा अत्यंत आभारी आहे, कारण का त्यांनी ह्या गोष्टीचा छडा लावलेला आहे। आणि तसेच काशीद साहेब तर पहिल्या दिवसापासून येत होते, परंतु काही थोडंसं त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे थोडासा डिले केला। मेहर साहेबांनी पण ते खूप मला सहकार्य केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जे सगळ्यात महत्वाचं पाठपुरावा करण्यासाठी जे काय फॉरेन्सिकची टीम जे आली त्यांचा सुद्धा मी मनापासून धन्यवाद बोलतोय। आणि तसेच जे आपले टेंभुर्णीचे जे मेन इन्चार्ज आहेत नारायण पवार, अप्रतिम साहेब आहेत, खरंच मी त्या साहेबांना सॅल्यूट करतो। त्यांनी जे काय त्यांची जे टीम जी पळवली ना त्याबद्दल मी नारायण पवार साहेबांचा धन्यवाद। आणि ह्याच्यानंतर मी एवढेच रिक्वेस्ट करतोय, तपास पूर्ण होऊन त्या चोराचा छडा लावावा एवढी माझ्याकडनं अपेक्षा आहे, जेणेकरून पुन्हा असं घडू नये। सदर फिर्यादीची फिर्याद घेऊन फॉरेन्सिकच्या टीम मार्फत पंचनामे करून
पुढील तपास चालू आहे. चोरी होणे म्हणून. यापुढे ह्या भागामध्ये पालखी मार्गामध्ये टिंबोली ते आरण ते मोडणीम ते पालखी मार्ग ह्या भागात गस्त वाढवलेले आहेत. गावातही गस्त वाढवलेली, बँक ATM सर्व ठिकाणी आम्ही गस्त वाढवून जेणेकरून गुन्हा घडणार नाहीची दक्षता घेत आहोत.